ब्रेकिंग न्यूज. कराड पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. महिलांवरील अन्यायाविरुद्ध दखल न घेतल्याचा आरोप. अश्विनी वेताळ, रेखा सकट यांचे तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण. आमरण उपोषणकर्त्या महिलांची कराड शहर पोलीस व ग्रामीण पोलीस तक्रारींची योग्य दखल घेत नसल्याचा आरोप. आरोपींचे उघड समर्थन व आरोपींना संरक्षण दिल्याचा खळबळजनक आरोप. महिलांवरील हल्ले, त्यांना झालेल्या जखमा, धमक्या असूनही FIR घेण्यास टाळाटाळ. सोशल मीडियावर बदनामी, अपमानास्पद पोस्टवर कारवाई का केली जात नाही, असा खडा सवाल. महिलांना जीवे मारण्याची धमकी देऊनही त्यांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण दिले जात नाही. आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप. महिलांच्या सुरक्षा, सन्मान आणि न्यायाकडे पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष. महिलांबद्दल अश्लील भाषा व अपमानास्पद कमेंट्स प्रसारित करणाऱ्या लोकशाही व 302 यूट्यूब चॅनलची चौकशी व कारवाई करण्याची मागणी. गंभीर गुन्ह्यातील आरोपीस पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप. अटकपूर्व जामीन नामंजूर असूनही आरोपीस अद्याप अटक न केल्याचा आरोप. आरोपी वारंवार पीडितास त्रास देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे आरोपी पुन्हा जीवघेणे हल्ले करत आहेत. पीडित महिला, मुलींवर हल्ले लपवण्यासाठी पोलीस आरोपीला उघड मदत करत असल्याचा आरोप. आरोपीस मदत करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्याची आमरण उपोषणकर्त्या महिलांची मागणी. अशा निष्क्रिय आणि अकार्यक्षम पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करत गृहराज्यमंत्री अशा पोलीस प्रशासनातील कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? यांच्या निलंबनाची कारवाई होणार का? जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच ठेवणार असल्याचे अश्विनी वेताळ आणि रेखा सकट यांनी स्पष्ट केले आपले मत. RPS स्टार न्यूज पत्रकार विनोद पाटील, सातारा. आज आपण येथे कराडला इथं आलो आहे. तर काही महिला उपोषणासाठी आमरण उपोषणासाठी बसले आहेत. तर आपण आज त्यांना विचारू त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत. पोलीस त्यांची काही तक्रार घेत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण त्यांना आज विचारू की काय त्यांची नक्की प्रॉब्लेम आहे. कोणा तुमची काय प्रॉब्लेम आहे? मी अश्विनी वेताळ, कराड शहर आणि कराड ग्रामीण पोलीस स्टेशन आहे. त्यांच्याकडे अनेक महिला त्यांना न्याय मागण्यासाठी जातात, पण तिथं दिरंगाई होते बाहेर नोंदवण्यासाठी. मग अनेक महिला तिथं जाऊन रडतात, निष्कासन करतात, तरी त्यांच्या तक्रारीची दखल ह्या पोलीस स्टेशनला घेतली जाते. उघड आरोपींना समर्थन दिलं जातं, आरोपींना संरक्षण दिलं जातं. आरोपींवरती 109 सारखे ॲट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल असून सुद्धा आरोपी अटक होत नाही. मोकाट पोलीस स्टेशनच्या समोरून फिरतात पण त्यांना अटक होत नाही. कराड कोर्टातून जामीन फेटाळला तरी अटक होत नाही. एकदा हल्ला करून 2दा 3दा हल्ले होतात तरीही आरोपींना कुठल्याही प्रकारची कडक कारवाई केली जात नाही. अनेक एक मुलगी गेली, रेप तिच्यावरती झाला. कराड शहरला गेली, कराड तालुक्याला गेली, DYSP ऑफिसला गेली, पण ती वेळी एक मुलीला हाकलून ती अजिबात दखल घेतली नाही. मी स्वतः एक सामाजिक कार्यकर्ता असून माझीसुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही आहे. आणि मी जर एवढी बोलत असेल, सोशल मीडियावरती मी जर पोस्ट टाकत असेल, माझ्यासारख्या व्यक्तीची जर ते दखल घेत नाहीत तर सर्वसामान्य ज्या महिला आहेत त्यांची कितपत ते दखल घेणार? आणि अशा अनेक माझ्या तक्रारी आलेल्या आहेत की कोणाचीच दखल घेत नाही. आणि म्हणून मी आमरण उपोषणाला बसलेली आहे. आणि ज्या महिलांची त्यांनी तक्रार घेतलेली नाही त्यांनी त्या तक्रारी घ्याव्या, त्यांना न्याय द्यावा. अदरवाईज जे ह्या सगळ्या सिस्टममध्ये आहेत अधिकारी, जे महिलांना त्रास जो झाला आरोपींच्याकडून आणि आरोपींना त्यांनी साथ दिली, तर त्या पोलिसांवरती कडक कारवाई हवी आणि त्यांचं निलंबन व्हावं. त्याच्यासाठी मी आमरण उपोषणाला बसलेली आहे. ताई, तुमचं काय म्हणणं आहे? एक व्यक्ती माझ्याबद्दल एवढ्या सोशल मीडियावर माझी एवढी बदनामी केली की त्याला सजा दिली, पण त्या सोशल मीडियावरती सामाजिक बलात्कार केल्यासारखं माझी बदनामी केलेली आहे. एक 302 चॅनलवाला आहे, त्याला तो तर मला ओळखत पण नाही आणि मी कुठं तो कुठं त्याचा पत्ता माहीत नाही मला. पण त्याने स्वतःचा एक 302 म्हणून चॅनल आहे, त्याच्यावर त्यानं माझी एवढी बदनामी केली ना की मी जिवंत कशी राहते हेच मला कळत नाही. मला सांगते ते पोलिसांच्याकडे मी कितीतरी वेळा गेली की त्यांच्यावर तक्रार करा, कारवाई करा, पण फक्त ते संतोष साठे यांच्यावरच कारवाई करतात. मग त्या चॅनलवाल्यावरती आजही यूट्यूबला मला कोणी पण बातमी पाठवते किंवा तो माणूस मला बातम्या पाठवतो की तुझी
बदनामी किती त्यांनी स्वतः ते बातम्या दिलेल्या आहेत आणि तो मला वारंवार सारख्या बातम्या पाठवून माझी मानसिकता जास्त की तुझे आश्रम असं होतं तुझं कसं होतं. मी असं कोणतंही कृत्य केलेलं नाही किंवा काही तसं वाईट मी वागलेले नव्हते. तरीसुद्धा 20-25 बातम्यांमध्ये लोकशाहीवाल्यांनी आणि त्या 302 वाल्यांनी किती मोठी खरं तर सांगतो तुम्हाला मी पोलीस स्टेशनला कराड पोलीस स्टेशनला शहरला ग्रामीणला कितीतरी वेळा गेले पण त्यांच्यावर काहीच कारवाई आज ताब्यात करण्यात आलेली नाही. तुम्ही वरिष्ठ पोलिसांना काही निवेदन वगैरे दिलंय का? सगळ्यांना मी जाते तर पोलीस म्हणतात की तू एकटी सारखी सांगायला येते तू तुझ्याच एकटीच्या पायात त्याला सारखं टाकायचं का आतमध्ये. आणि तो रोज मला फोन करतोय रोज मला काय काय घाण कमेंट माझे मी सगळे पुरावे आहेत माझ्या मोबाईलवर सगळे पुरावे तरी दखल घेतली जाते. दखल घेतली जात नाही. तरी जनता साहेब मला बोलले की तुम्ही लग्न करा की त्याच्यावर तुमच्यावर प्रेम करतोय. तुम्हाला मी माझ्याकडे काही व्हिडिओज दाखवते त्या व्हिडिओला बघून तुम्ही सांगा की तशा माणसाबरोबर कोणी असं करू शकतं का लग्न वगैरे किंवा काय. असं सायको माणूस आहे आणि त्याच्यावर हे काय सांगतात सारखं आम्ही नाही करू शकत त्याच्यावर. म्हणजे त्यांनी सारखं मला त्रास दिलेला चालतो तो त्रास तुम्ही नाही करणार का? तुमचं पुढचं काय म्हणणं आहे? माझं पुढं म्हणणं आहे की या लोकशाही चॅनलवाल्यांवरती आणि 302 चॅनलवाल्यावरती गुन्हा दाखल करावा. व्हिडिओ जर्नलिस्टसाठी विनोद पाटील कराड कॅमेरामॅन.